पंढरपूर मौजे खरसोळी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती व घरात घुसले पाणी। खरसोळीचे सरपंच महेशजी कसबे यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 2 वाजता घरोघरी व सकाळी शेतात जाऊन पाहणी करून प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी साहित्य नुकसान झाले व शेतीतील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी प्रशासकीय अधिकारी यांना आदेश देऊन पंचनामे करण्याची मागणी वारंवार सरपंच महेश कसबे व नागरिकांनी केली आहे। पंढरपूर येथून प्रतिनिधी उमेश वाघमारे यांची रिपोर्ट। खरसोळी गावामध्ये आज ढगफुटी झाल्यामुळे बऱ्याचशा घरामध्ये पाणी घुसून बरेचसे नुकसान झालेलं आहे। आज हे कविता बाळू माने त्यांच्या या घराची अवस्था बघा। यांची ज्वारी बऱ्यापैकी ज्वारी आणि भांडी आणि सर्व मुलं वगैरे आणि यांच्या पाठीमागे यांचे मिस्टर सुद्धा इथे नाहीत, एकटे असतात। तर शासनाला विनंती करतो की त्यांचं जे नुकसान भरपाई झालेली आहे, घराची जी काय अवस्था झालेली आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी। तुमचं काय काय झालं सांगा इथं म्हणजे काय काय नुकसान झालं? ज्वारी, टेव्या पाक, टीव्ही, बिजली पाक, सगळ्या कपाटातली भांडी कुंडी पाक, ज्वारी पाक भिजली घेऊ काय पलीकडच्या रूम मध्ये तिकडे तशीच अवस्था चला हे पाण्याचा खूप मोठा इथं साठलेला आहे। झोपण्यासारखी सुद्धा आता अवस्था नाहीये। दुसरा विषय असा आहे की खूप गरीब लोक आहेत, या दलित वस्तीमधली लोक आहेत, तिथं त्यांना खरोखरच शासनाने इकडे लक्ष देऊ, त्यांना त्वरित घराची मंजुरी द्यावी किंवा त्यांना घराचं नुकसान भरपाई द्यावी। आणि आज या ढगफुटीमुळे जे खरसोळी गावामध्ये जे पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे, गावातील तलाठी असतील, सर्कल असतील यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः येऊन इथं पाहावं आणि त्यांना ते नुकसान भरपाई द्यावी असं मी त्यांना विनंती करतो। आज इथे एकटी महिला राहते, त्यांच्या पाठीमागे कोणीही नाही, तरी शासनाने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो।